पर्यावरण संवर्धन, जंगल संवर्धन आणि आदिवासींची उपजीविका या मुद्द्यांवरती आम्ही काम करतो आहे. तर ही जी तुम्ही कॅम्पसाईट जी पूर्ण बघताय, तर ही पूर्ण कॅम्पसाईट ही कातकरी मुलांनी म्हणजे 20 कुटुंबातील मुलं आहेत आणि त्यांनी ही पूर्ण कॅम्पसाईट डेव्हलप केलेली आहे. ऑरेंज हेडेड थ्रश नावाचा एक पक्षी असतो, तो अंजनीच्या झाडांमध्ये मॉथचा वापर करून घरटी करतो आणि त्याचीच एक सबस्पेशी असलेली कारवीची वायटीचं झाड. खरं तर ह्या झाडांना 7 वर्षांनी एकदा फुलं येतात. 7 वर्षांनी. आयुर्वेदातला सर्वोत्कृष्ट मध जो असतो तो कारवी किंवा वायटीचा असतो. आणि आत्ता तुम्हाला मधमाशांचा जर अभ्यास करायचा असेल तर ह्या झाडांपाशी येऊन जायचं. तर भीमाशंकर अभयारण्य म्हणजे हे शेकरूसाठी प्रसिद्ध आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण अभयारण्य हे 1985 साली डिक्लेअर झालं. तर त्याची खासियत अशी आहे की या ठिकाणी बरेचशा वनस्पती ह्या एंडेमिक आहेत. एंडेमिक म्हणजे त्या काय म्हणतात की एक तर भीमाशंकर अभयारण्यामध्ये त्या आढळतात किंवा पश्चिम घाटातच आढळतात, ते इतर ठिकाणी कुठे आढळत नाही.
नमस्कार, मी उत्कर्षा. स्वागत आहे तुमचं बाय माणूसमध्ये. तर आज आपण इथे भीमाशंकर अभयारण्यामध्ये आलो आहोत. तर इथे कातकरी समाजाच्या काही मुलांनी खूप मस्त अशी थीम केली आहे कल्पवृक्ष या संस्थेकडून. तर आपण आता या भीमाशंकर अभयारण्यामध्ये आहोत. तर तुम्ही पाहू शकता की कसं हे सर्व मुलांनी केलेलं आहे. निसर्गरम्य ठिकाणी हे जंगल पहा. तर तुम्ही पाहू शकता ह्या सर्व जंगलांच्या मध्ये ह्यांनी हे कॅम्पिंग साईट ओपन केलेली आहे. बघा किती हिरवंगार जंगल आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे सारे टेंट आहेत. इकडे सर्व त्यांनी सोयीसुविधा पण उपलब्ध केलेल्या आहेत. तर आपण ह्या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊयात. तर आपल्याकडे आहेत कल्पवृक्षचे प्रदीप सर, त्यांच्याकडून आपण हे जाणून घेऊयात. सर, तुमची ओळख सांगता? हो, माझं नाव प्रदीप चव्हाण आणि मी कल्पवृक्ष संस्थेसोबत गेली 17-18 वर्ष जोडलेलो आहे. आणि या भीमाशंकर अभयारण्य आणि आजूबाजूच्या ज्या काही आदिवासी गावे आहेत त्या गावांमध्ये आम्ही गेली 17-18 वर्ष पर्यावरण संवर्धन, जंगल संवर्धन आणि आदिवासींची उपजीविका या मुद्द्यांवरती आम्ही काम करतो आहे. तर ॲक्च्युली आदिवासींची जी उपजीविका आहे तर ती सगळ्यात महत्त्वाची जंगलावरती अवलंबून असते. तर त्यामुळं आम्ही इथले जे काही तरुण मुलं आहेत किंवा तरुण महिला आहेत तर त्यांच्या उपजीविकेच्या संदर्भात आम्ही बऱ्यापैकी काम करायला सुरुवात केली आहे. आणि त्याच्यामध्ये आता ही जी तुम्ही कॅम्पसाईट जी पूर्ण बघताय तर ही पूर्ण कॅम्पसाईट ही कातकरी मुलांनी म्हणजे 20 कुटुंबातील मुलं आहेत आणि त्यांनी ही पूर्ण कॅम्पसाईट डेव्हलप केलेली आहे. तर याच्या संदर्भात ह्यांना वेगवेगळ्या स्किल्स याव्यात किंवा वेगवेगळे ह्यांना नॉलेज मिळावं किंवा निसर्ग पर्यटन कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या गावांमध्ये केलं पाहिजे, त्याच्यातून निसर्गाचा पण ऱ्हास होणार नाही, निसर्गाचं पण आदर राखला जाईल, निसर्गाचं संवर्धन होईल आणि त्याचसोबत त्यांना ह्या निसर्गाचा वापर करून कशा पद्धतीने शाश्वत पद्धतीची उपजीविका तयार करता येईल याच्यासाठी हा आपण तुम्ही बघत असाल की तुम्हाला हे दिसेल की कातकरी मुलांनी म्हणजे 20 मुलांनी त्यांनी खूप सुंदररित्या इथे ही कॅम्पसाईट डेव्हलप केलेली आहे. सर, तर ह्यासाठी तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले आणि तुम्ही हे सर्व कसं मॅनेज केलं? याच्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस आले. तर तसं जर पाहिलं तर सुरुवातीला आम्ही म्हणजे बाकीच्या गावांमध्ये जसं येळोळी गाव आहे तर येळोळी गावामध्ये निसर्ग पर्यटनाची सुरुवात गेली 2011मध्ये सुरुवात झाली होती. आणि त्यामध्ये येळोळीमध्ये कम्युनिटी बेस्ड इको टुरिझम हा एक मॉडेल उभा झाला होता. पण कालांतराने त्या कम्युनिटीमध्ये खूप प्रॉब्लेम आल्यामुळे आणि निसर्ग वादळ आणि कोविड आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये ते पूर्ण ठप्प पडलं. मग त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना इतर गावाच्या पण त्यांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. आणि खास करून ही कातकरी समुदाय जो आहे, कारण कातकरी समुदाय हा आदिम जमातीमध्ये मोडतो आणि तो खूप शाय आहे. म्हणजे तो जास्त लोकांशी बोलणं, त्यांच्याशी संवाद साधणं किंवा लोकांमध्ये मिसळणं तर हे ते कधीच करत नाही. ते आपल्याच याच्यामध्ये पूर्वीपासून असायचे. त्यांच्यामध्ये आपले दारूचं व्यसनं किंवा व्यसनाधीनता खूप असायची. त्यांचं बाहेर मायग्रेशन खूप होत होतं आणि मग ह्या सर्व गोष्टी चॅलेंजेस होते. आम्हाला पण ते कसे त्याला टॅकल करायचं याच्याबद्दल खूप प्रश्न होते. तर मग आम्ही आधी सुरुवात अशी केली की ह्या मुलांना आपण एक ट्रेनिंग देऊयात आणि ते ट्रेनिंग अशा पद्धतीने दिलं की त्याच्यामध्ये ह्यांना एक निसर्ग पर्यटन म्हणजे आपल्या भागामध्ये जो काही निसर्ग आहे त्या निसर्गाचा वापर करून कशा पद्धतीने निसर्ग पर्यटन डेव्हलप केलं गेलं पाहिजे आणि ज्याचा वापर आपल्या उपजीविकेसाठी शाश्वतरित्या कसा करता येईल. तर हा त्याचा मेन थीम होता. त्यासाठी आम्ही मग वेगवेगळे ट्रेनिंग्स ऑर्गनाईज केले. तर पहिला आम्ही गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये 2023मध्ये एक ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं होतं की ज्याच्यामध्ये आपले म्हणजे आपलं जो भीमाशंकरचं वाईल्डलाईफचं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. त्यानंतर आपलं पुण्यामधलं जे आपलं पर्यटन विभाग आहे, पर्यटन संचालनालय तर ते पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. त्यानंतर कल्पवृक्ष होतं, शिवनेरी ट्रेकर्स जे नारायणगावचे आहे शिवनेरी ट्रेकर्स पण याच्यामध्ये तांत्रिक सल्ला आणि या सगळ्या गोष्टीसाठी इन्व्हॉल्व होतं आणि कल्पवृक्ष. तर असं सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ते ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं होतं. आणि मग ते ट्रेनिंग ऑर्गनाईज केल्यानंतर ह्या कातकरी मुलांना पण वाटलं की नाही अरे आपल्या भागामध्ये आपण असं निसर्ग पर्यटन करू शकतो. तर मग त्यासाठी आम्हाला थोडासा सपोर्ट करा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण त्याच्यामध्ये पण चॅलेंजेस होते की फंडिंग म्हणजे मेन फंड्स कुठून येतील. तर आम्ही काही फंडिंग आमच्याकडे तेरेदेस होम्स नावाची एक फंडिंग ऑर्गनायझेशन आहे की ज्यांच्याकडून तरुण मुलं आणि शाळकरी मुलं तर ह्यांच्या पर्यावरणबद्दल हक्कांबद्दल एक जाणीव जागृती आणि त्यांना वेगवेगळ्या विषयांचं नॉलेज देणं याच्यासाठीचं फंडिंग अवेलेबल होतं. तर त्याच्यामधून आपण 40,000ची सुरुवातीला त्यांना मदत केली होती. त्यानंतर एक पर्यावरण मित्र एक संस्था आहे जी गुजरातमधली आहे तर त्यांनी ह्यांना 3 लाख रुपयाची मदत त्यांच्या वेगळ्या याच्यातून केलं होतं. जसं की इथलं राजगुरुनगरचं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तर ह्यांचं काम पाहून कारण ह्या मुलांनी स्वतःहून ते सुरुवात केली
मग ह्यांचं काम पाहून राजगुरुनगरचं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांनी पण ह्यांना एक 5 लाखापर्यंतची मदत केली. तर अशा पद्धतीने हे कॅम्पसाईट तुम्ही बघताय की गेल्या फक्त एक वर्षामध्ये ही कॅम्पसाईट पूर्णपणे त्यांनी डेव्हलप केलेली आहे आणि खूप मेहनत घेऊन या कातकरी मुलं आणि त्यांच्या कुटुंबांनी खूप मेहनत घेऊन ही कॅम्पसाईट उभी केलेली आहे. बरं, नाही याच्यामध्ये असं झालं की आम्ही फक्त हे एका ट्रेनिंग पुरतं मर्यादित नाही राहिलो, कारण कुठलंही जर स्किल्स डेव्हलप करायचे असतील तर त्याच्यासाठी मल्टिपल ट्रेनिंगची गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा आम्ही 3 दिवसाचं ट्रेनिंग ठेवलं होतं त्यांच्यासाठी, की ज्याच्यामध्ये पर्यटन व्यवसाय करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टी चे स्किल्स तुमच्याकडे हवेत किंवा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये मग गाईड म्हणून पण त्यांना डेव्हलप करणं आहे. त्यानंतर त्यांचं हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आहे किंवा इवन आता ते पर्यटक लोक घेऊन येणार, तर त्याच्यासाठी पर्यटक लोक ज्यावेळेस इथे येतील तर त्यावेळेस काही म्हणजे आरोग्यविषयकची जर आपत्ती आली तर त्यावेळेस काय तुमच्याकडं फर्स्ट एड काय असलं पाहिजे, CPR म्हणजे काय, तो CPR कसा दिला पाहिजे. तर हे वेगवेगळं जे काही आरोग्याविषयी किंवा त्यांच्या सुरक्षिततेविषयी जे काही मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे त्याच्यामध्ये आम्ही घेतले गेले. त्यानंतर त्यांना एक्सपोजर व्हिजिट दिली की त्यांना 2 कॅम्पसाईट, ज्या एक तेरुंगणला एक कॅम्पसाईट आहे की त्यांना तिथे दाखवायला घेऊन गेलो. त्यानंतर अजून एक ह्याला म्हणजे अजून एक वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना दाखवायला घेऊन गेलो की बाबा कॅम्पसाईट कुठे कुठे असतं. जसं वॉटर एज म्हणून खाली मावळामध्ये एक कॅम्पसाईट आहे, तर ती कॅम्पसाईट दाखवायला घेऊन गेलो. त्यानंतर मग हे ट्रेनिंगचं सेशन्स हे वाढत गेले. मग त्याच्यामध्ये आम्ही इकॉलॉजीबद्दलचं पण पर्यावरणाबद्दल, इकॉलॉजीबद्दल त्याच्याबद्दलचे ट्रेनिंग सेशन्स ऑर्गनाईज केले, गाईडचे वेगवेगळे ट्रेनिंग सेशन्स ऑर्गनाईज केले. आणि आत्ता डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही 7 दिवसाचं हे म्हणजे साहसी प्रशिक्षण, म्हणजे साहसी जे ॲडव्हेंचर टुरिझम जे असतं, साहसी पर्यटन, तर त्याचं एक ट्रेनिंग आम्ही 7 दिवसाचं ऑर्गनाईज केलं होतं की ज्याच्यामध्ये रॅपलिंग असेल, क्लाइम्बिंग असेल किंवा रिव्हर क्रॉसिंग असेल, आपलं शूटिंग असेल किंवा इतर वेगवेगळ्या गेम्स, की तुम्ही पर्यटक इथे आल्यानंतर फक्त निसर्ग दाखवून जमत नाही, तर त्यांना निसर्गासोबतच वेगवेगळ्या खेळ असतील किंवा वेगवेगळे साहसी उपक्रम असतील तर ते उपक्रम कसे घेता येतील. तर तो पण एक ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही वनविभाग आणि पर्यटन संचालनालय त्यांच्यासोबत आम्ही घेतला होता. आणि असेच ट्रेनिंग, कारण एक वेळेस घेऊन ते जमत नाही, कारण मुलांना गाईड म्हणून जर डेव्हलप करायचं असेल तर त्यांना मल्टिपल ट्रेनिंग पाहिजे. तर त्यामुळं आत्ताचा जो तुम्ही ट्रेनिंग बघताय तो पण एक त्याचाच भाग आहे की ज्याच्यामध्ये सुभाष कुचिक सरांना आम्ही बोलावलं की इथले जे काही प्लांट्स असतील किंवा पक्षी असतील तर त्यांच्याबद्दलची माहिती आणि ती माहिती रोचक पद्धतीने कसे ते पर्यटकांना सांगू शकतील, तर त्याच्याबाबत आम्ही आज हे ट्रेनिंग ऑर्गनाईज केलेले आहे. आणि अशीच ट्रेनिंग भविष्यामध्ये पण जोपर्यंत डेव्हलप होणार नाही आहेत तोपर्यंत ते चालूच राहतील. तर आता याचाच भाग म्हणून आता मुलं आत्ता गेलेली आहेत जंगलामध्ये की बाबा जंगलातली कोणकोणती झाडं आहेत, कोणकोणते पक्षी आहेत. तर आजचं सेशन आहे तर सुभाष कुचिक सरांबरोबर आपण सुभाष आणि बाकीचे सगळे गेलेले आहेत, आपले सगळे सहभागी मुलं, तर त्यांच्यासोबत आपण जाऊयात आणि एकदा बघून घेऊयात की ते कशा पद्धतीने ते ट्रेनिंग घेत आहेत ते.
नमस्कार. तर आपण आहोत आता भोमाळे परिसरातल्या या जंगलामध्ये आणि या ठिकाणी ही जी सगळी मुलं आहेत या परिसरात कातकरी समाजाची त्यांच्यासोबत आता जेवायला बसलेलं आहे. जेवणाचं ताट जर पाहिलं त्याच्यामध्ये वेगळ्या भाज्या आहेत. कॉमनली ह्या भाज्या सगळीकडे उपलब्ध असतात, पण यातले वेगळेपण काय आहे तर यातले नाचणीचे लाडू आणि ते बनवलेत याच परिसरातल्या कॅम्पसाईटमध्ये ज्यांनी सहभाग घेतला ह्या मुलींनी. सगळ्या आता त्यांनी स्वयंपाक केलेलाच आहे, पण हे बनवण्याचं जे स्किल आहे हा लाडू तुम्हाला एक दाखवू शकतो. ह्या दीदीचं नाव, दीदी तुझं नाव काय आहे? माझं नाव सीमा पवार. हां, आणि याच गावात राहतेस? हो. ह्या लाडूचं मला थोडंसं वैशिष्ट्य सांग. काय याचे कसं बनवलं आहे तू, म्हणजे काय काय याच्यात वापरले साधारण? आम्ही त्याच्यात सुरुवातीपासून रेसिपी सांग थोडी. कसं म्हणजे काय केलं पहिल्यांदा, याच्यात काय वापरलंय आणि कसे बनवले? आम्ही अगोदर नाचणी भिजवून ठेवली आणि मग त्याला मोडा येऊ दिले आणि नंतर वाळत केली आणि वाळल्यानंतर मग ते दळले असेल, पीठ वगैरे तयार केलं असेल. ते कुठं घरीच का गिरणीमध्ये केलं? गिरणीमध्ये. हां. आणि मग पीठ आणल्यानंतर काय केलं नेमकं सुरुवातीला? आणि पीठ आणल्यानंतर अगोदर ते भाजलं तुपामध्ये आणि नंतर मग ते खाली उतरवून गार पडू दिला आणि त्याच्यामध्ये काजू, इलायची, बदाम आणि बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ टाकलं आणि मग ते थंड पडू दिला आणि मग गोल केले त्याच्यात. याचं वैशिष्ट्य काय, म्हणजे हे खाल्ल्यामुळे काय आपल्याला मिळतं येईल सांगतो तुला. लाडू साधारण त्याच्यातले घटक काय येईल का सांगतो तुला. लोह जास्त असतं माझ्या मते. आपल्या शरीराला लोहाची गरज असते. म्हणजे स्त्रियांमध्ये तर जास्त हाडं मजबूत बनण्यासाठी किंवा रक्त शुद्धीकरण होण्यासाठी लोहाची गरज असते. तो ऐकून असं म्हणजे हे देण्यामागचं कारण पण. हां, म्हणजे घरामध्ये नेहमी तुम्ही इतर सणावाराला सुद्धा हे करत असाल का, रेग्युलर करता कधी? कधीतरी सणावाराला फक्त दिवाळी असेल किंवा इतर काय घरात लग्न कोणाचं काय असेल त्यानिमित्ताने करत असाल, बरोबर ना? खरं तर आपल्याला एक सांगायचं आहे, ह्या आदिवासी पोरी आहेत, जास्त बोलता येत नाही, त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतात पण सांगता येत नाही. पण मी 2 दिवस त्यांच्यासोबत राहणार आहे, त्यांना बोलतं करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरातल्या अनेक गोष्टी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे. आज तर ती थोडीशी बोललेली आहे, ह्या लाडूचं वैशिष्ट्य काय, वेगळं काय हे सांगण्यापेक्षा आपण पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी या परिसरातल्या या सगळ्या मुलींसोबत आणि इकडे काही मुलंसुद्धा बसली ती जेवत आहेत, त्यातली काही लाजरी बुजरी आहेत पण बोलती करूयात आपण त्यांना. कारण ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये अशी काही माणसं आहेत का ज्यांना जगाचा संपर्क खूप कमी आहे, पण त्यांच्याकडं बरंच नॉलेज आहे. साध्या साध्या गोष्टी त्या आपल्याला सांगू शकतात आणि त्या आपण याच जंगलामधून समजून घेणार आहे. पाठीमागं तुम्ही पाहू शकताय, ते खूप सुंदर जंगल आहे. या ठिकाणी 2-3 दिवस हा कॅम्प असणार आहे, ही सगळी मुलं आपल्यासोबत असणार आहे. त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण या निमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहे. आता इथं थांबणार आहे मी सुद्धा या ताटावरती. आता खरं तर माझा उपवास आहे, पण असं असताना सुद्धा सुभाषने सांगितलं की जेवायला काही हरकत नाही आणि आपण येताना आम्ही सर्व ताव पण मारला आहे वाड्यामध्ये, तुम्ही दोघांनी म्हणजे मी नाही, पण मी सुद्धा आता या जेवणाचा आनंद घेणार आहे आणि दिवसभर हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. धन्यवाद. ऐका, मी मगाशी तुम्हाला मॉसबद्दलची माहिती सांगितली होती की जंगलातले बरेचसे पक्षी मॉसचा यूज करून आपले नेस्ट कसे काय बनवतात. त्याचं प्रचंड मॉस म्हणजे शेवाळ. मी तुम्हाला सांगितलं ना, मॉस आपल्या झाडांबद्दल, त्याचं साईनबद्दल आपण बोललो, त्याच्या इंडिकेटबद्दल बोललो. किती सुंदर हे जुनं घरटं आहे ॲक्च्युली. आणि हे तुम्हाला झाड कुठलं सांगितलं तुमच्या भाषेत, करब आणि अंजनीचं झाड. ऑरेंज हेडेड थ्रश नावाचा एक पक्षी असतो, तो अंजनीच्या झाडांमध्ये मॉसचा वापर करून घरटी करतो. खरं तर हे सातत्यपूर्ण अभ्यासामुळे कळतं. तर इतकं सुंदर घरटं बनवलं आहे ना, जर तुम्ही बघितलं प्रॉपर त्याने अशी गादी केलेली आहे आतमध्ये मॉसची. तर तो जुनं घरटं आहे, पण मॉस म्हणजे किती सिल्की असतं आणि त्याच्या पद्धतीने आपली घरी जसा बेड असतो सुंदर त्या प्रकारे घरटं केले. कुठल्या बर्डची ऑरेंज हेडेड थ्रश आणि ह्या मॉसचा उपयोग करून तोच बनवतो. अशा पद्धतीची काही घरटे रेड विथ कडबुलबुलची पण असतात, पण हे ऑरेंज हेडेड थ्रशचं आहे कारण त्याचं साईन आहे हे अंजनीचं झाड. ओके, बाकीचे या सगळेजण इथे आपल्या आजूबाजूला तुम्ही बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते. सध्या मधमाशांचा हंगाम सुरू आहे. सह्याद्रीतल्या जंगलात भीमाशंकरच्या जंगलामध्ये फ्लॉरिंगचा पण हंगाम सुरू आहे. कारवीचं फुलांबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत असतं. सह्याद्रीचा खरं तर कल्पवृक्ष म्हणता येईल असं ते झाड. त्याचीच एक सबस्पेशी असलेली कारवीची वायटीचं झाड. खरं तर ह्या झाडांना 7 वर्षांनी एकदा फुलं येतात. 7 वर्षांनी आयुर्वेदातला सर्वोत्कृष्ट मध जो असतो तो कारवी किंवा वायटीचा असतो.
आणि आत्ता तुम्हाला मधमाशांचा जर अभ्यास करायचा असेल तर ह्या झाडांपाशी येऊन जायचं. कारण आत्तापर्यंत तुम्ही येताना जर आपण बघितलं सर्वाधिक मधमाशा याच्यामध्येच होता ना बाकीच्या झाडाचं, कारण याच्यातून सर्वाधिक सुंदर मध भेटतं. 7 वर्षांनी हे झाड फ्लॉरिंग्स होतं, ही फुलं खाली पडतात, हे झाड मेलं जातं आणि ह्या फुलातून जे बी होतं 8व्या वर्षी ती झाडं होतात, परत 7व्या वर्षी ते जंगलाला नवीन रूप देतात. हे वायटीचं झाड असेल, कारवीचं झाड सहसा पाहतो, पण वायटीच्या झाडांची फुलं आपण पहिल्यांदाच पाहत असतो. कारवीची सबज स्पेशी असलेली वायटीची झाडं. तर निसर्ग पर्यटन निसर्गापुरतं मर्यादित नाही, तर त्यासाठी आपण वेगवेगळे गेम्स केलेले. तर आता हे जे गेम दिसतोय ना, तर हा गेम आहे रायफल शूटिंगचा. म्हणजे हे साधं सिम्पल बनवलं, म्हणजे ह्याला कुठलंही आपण नाही का तांत्रिक किंवा अशा काही वेगळ्या गोष्टी शहरातल्या आणून इथे केल्यात असं काही नाही. हे ज्या बॉटल्स ज्या पडलेल्या असतात कुठेही, तर त्या बॉटल्सचा यूज करून त्याच्यामध्ये काही कलर्स वगैरे भरून ते आपण रायफल शूटिंगसाठी इथे वापरलेले आहे. आणि अशाच पद्धतीचे अजून पण आपण काही खेळ डेव्हलप करायचा विचार करतो. जसं आता तुम्ही इथे बघाल तर त्या ठिकाणी सुद्धा पण ते रायफल शूटिंगचं ॲरो शूटिंगचं आहे. म्हणजे ॲरो जे असतात तर ते ॲरोनी बरोबर ते नाही का पर्यटकांनी ॲरो वापरून त्याच्यामध्ये हे करायचं, म्हणजे तो बाण मारायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते पॉईंट्स असतात वेगवेगळे. तर अशा पद्धतीचे पण काही गेम्स इथे डेव्हलप केलेले आहेत. आणि त्यानंतर म्हणजे आत्ता हे साध्या पद्धतीचं आहे, म्हणजे आत्ता जस्ट सुरू होतं आहे. अजून कालांतराने ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचं आणि इथल्याच गोष्टी वापरून, म्हणजे स्थानिक गोष्टी वापरून जास्तीत जास्त कसं ते तयार करता येईल त्याच्यावरती आमचा जास्त फोकस आहे. म्हणजे जेणेकरून हे निसर्ग पर्यटन आहे तर ते नॅचरल वाटलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त काय म्हणतात की शहरीपणा नाही आला पाहिजे. कारण बाहेरची जे लोक येतात त्यांना शहरातले गोष्टी बघून ते कंटाळलेले असतात. तर त्यामुळं कुडाची घरं आणि असे काही गोष्टी किंवा असे काही खेळ वेगवेगळे ते त्यांना खूप आवडतात. म्हणून अशा पद्धतीने आम्ही डेव्हलप करायचा विचार करतो. हां हे बघ दिसलं तुम्ही, हे गांडूळ आहे. म्हणजे गांडुळाने जे खाद्य खाल्लेलं असतं त्याच्यानंतर ही माती, म्हणजे आपण गांडूळ खत म्हणून जे बाहेर वापरतो तर हे गांडूळ खत आहे, गांडुळाची माती. आणि हे इतकं पौष्टिक आहे, म्हणजे अख्खं तुम्ही बघितलं पूर्ण जंगलामध्ये हे सगळीकडे पसरलेलं आहे. हो. तर ही माती इतकी समृद्ध झालेली आहे, त्याच्यामुळे हे जंगल टिकून आहे. म्हणजे एवढे वर्ष हे तुम्हाला दिसतं हे सगळं निमसदाहरित जंगल आहे. म्हणजे हे वर्षभर हिरवं असतं. काही वृक्षांची पानगळ होते, पण बाकीचे सगळे वृक्ष असतात ते वर्षभर हिरवे राहतात. त्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात जरी आलं तरी हाच फील येणार आहे. भीमाशंकर या अभयारण्याची खासियत काय? तर भीमाशंकर अभयारण्य म्हणजे हे शेकरूसाठी प्रसिद्ध आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण अभयारण्य हे 1985 साली डिक्लेअर झालं. तर ते शेकरू जे खास भीमाशंकरचं शेकरू आहे ती पण एक वेगळी सबस्पिसीज आहे. तर त्याच्यासाठी ते डिक्लेअर झालं होतं की त्यांना संरक्षण मिळावं. पण त्याच्यासोबत इतरही वन्यजीवांना संरक्षण मिळावं असा ते वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचा किंवा अभयारण्याचा उद्देश असतो. तर त्याची खासियत अशी आहे की या ठिकाणी बऱ्याचशा वनस्पती ह्या एंडेमिक आहेत. एंडेमिक म्हणजे त्या काय म्हणतात की एक तर भीमाशंकर अभयारण्यामध्ये त्या आढळतात किंवा पश्चिम घाटातच आढळतात, ते इतर ठिकाणी कुठे आढळत नाही. तर ती खूप चांगली त्याची ही आहे. आणि ही दुसरी गोष्ट की इथे बर्ड लाईफ खूप आहे, म्हणजे पक्षी खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला आढळतात. म्हणजे इवन आपले जे हे आहेत म्हणजे काय म्हणतात की पक्ष्यांची जी व्हरायटी आहे, पक्ष्यांची स्पेसिसची व्हरायटी आहे ती ह्या ठिकाणी खूप आढळते तुम्हाला. तुम्ही आत्ता पण जर ऐकलं तर तुम्हाला खूप साऱ्या पक्ष्यांचे आवाज या ठिकाणी येतात. आणि खास करून भीमाशंकर पुण्यावरून किंवा मुंबईवरून जे लोक येतात तर ते एकतर शेकरू बघायला येतात किंवा मग भीमाशंकर जे देवस्थान आहे तिकडे येतात. आणि जास्तीत जास्त लोक करून हे पक्षी निरीक्षणासाठी इथे येतात, कारण हे शांत ठिकाण आहे आणि पक्षी खूप आढळल्यामुळं ह्या ठिकाणी ते पक्षी निरीक्षणासाठी खूप येतात. तुम्ही आता इथे बरेचसे पक्षी परीक्षण केलं असेल तर तुम्ही आता येस्ट पक्षी पण पाहिले असतील, कुठले काय आहेत, असे स्थलांतरित पक्षी पण येत असतील. तर असे वेगवेगळ्या पक्ष्यांची मला असे नावं सांगा ना की जे इथे येतात, कुठल्या कुठल्या सीझनला कोणते कोणते पक्षी येतात. तर आता जो पक्ष्यांचा खास करून जो मायग्रेशनचा सीझन असतो ना तर तो हिवाळा असतो. म्हणजे हिवाळ्यात जे
युरोप किंवा त्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये जे काही पक्षी असतात तर ते पक्षी स्थलांतर म्हणजे किंवा विणीचा हंगाम तर ते स्थलांतर करायला ह्या ठिकाणी येतात. तर ह्या ठिकाणी जसं मी मागाशी सांगितलं की जो एक तिबेटियन खंड्या म्हणून आहे तर ती एक खूप छोटा तो एक किंगफिशर आहे की जो अंडी घालायला आणि इथे पिल्ले काढायला तो येतो. आणि असे बरेचसे तिथे काही बदक आहेत किंवा काही असे ते खूप सारे म्हणजे बरेचसे पक्षी ह्या ठिकाणी विणीच्या हंगामात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये ते मायग्रेट करतात आणि परत मग थंडीचा हंगाम संपला की ते परत आपल्या ठिकाणी निघून जातात. विणीचा हंगाम म्हणजे विणीचा हंगाम म्हणजे मेटिंग सीझन किंवा त्याला आपण हे म्हणू शकतो की अंडी घालण्याचा आणि त्यातून पिल्लं बाहेर येण्याचा सीझन त्याला विणीचा हंगाम म्हणतात मराठीमध्ये. तर आता पक्ष्यांबद्दल जास्त करून सुभाष कुचिक सर जे आहेत किंवा सुभाष डोळस आमचा जो कार्यकर्ता आहे तर तो जास्त तुम्हाला माहिती देऊ शकतो आणि ते आत्ता मला वाटते आपल्या विद्यार्थ्यांना ते पुढे माहिती देत आहेत. तर आपण थेट तिकडे जाऊयात आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. आता या ठिकाणी ते माहिती देत आहेत सर्व विद्यार्थ्यांना तर मला वाटतं आपण ते जाणून घेऊयात की ते काय माहिती देत आहेत. ओके. तर आता इथे सर्व विद्यार्थी आहेत आणि सुभाष सर त्यांना माहिती देत आहेत तर आपण ती जाणून घेऊयात. झाडाचं तुम्हाला ऑब्झर्वेशन काय सांगितलं ते दिसतं तुम्हाला? ओके. मी याच्याबद्दल तुम्हाला सायंटिफिक माहिती सांगितलं. टेरळ थॅलोफायटा बेरोफायटा पण अपुष्प वनस्पती हे याला फुलं येतात कधी बघितली की तुम्ही? कधीच येत नाही. हे अपुष्प आहे. पण हे एक्झॅक्टली आपल्या भीमाशंकरमध्येच काय आहे मला सांगा. बाकीच्या झाडांवर तुम्ही गावात गेले समजा खेडला गेले तिथे एखादं झाड दिसलं तर तिथं अशा झाडांवर मॉस असतो का? नाही. हा आपल्याच भागात का एक साधं सांगतो हा आपल्या डेक्कन प्लॅटो म्हणजे आपल्या सह्याद्रीतच फक्त मॉस आढळतं आणि इव्हरग्रीन फॉरेस्टचं साईन म्हणून हे झाड आहे. म्हणजे ज्या भागामध्ये 3,000 ते 5,000 मिलीमीटर पाऊस पडतो तिथेच मॉस येतं आणि ज्या याच्यात मॉस असतो मॉस म्हणजे ते जंगल म्हणजे तुमच्या त्या जंगलाचं एअर कंडिशन्स असतं. मॉसमुळे तो हवेमध्ये जो थंडावा येतो ना ॲक्च्युली ह्या मॉसमुळे येतो. मॉस हे कशाचं लक्षण आहे? प्रचंड पाऊस पडतो जिथं तिथेच येतं. 3,000 ते 5,000 मिलीमीटर पाऊस पडतो तिथेच येतो आणि बरेचसे जे बर्ड्स असतात ना बर्डचे जे नेस्ट असतात ना ते ह्या मॉसचा उपयोग करतात. हे इतकं मुलायम असतं. आपण घरी गाडी वापरतो ना तर पक्ष्यांची गाडी ह्या मॉसपासून हे करू शकतो आणि हे मोठ्या झाडांवर येतं. एकच लक्षात ठेवा ज्या झाडांमध्ये ज्या जंगलामध्ये 3,000 ते 5,000 मिलीमीटर पाऊस पडतो 3,000 ते 5,000 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती प्रचंड मोठा पाऊस. जिथे घंटात पाऊस पडतो जोरात पाऊस पडतो तिथेच मॉस येतं. त्या झाडांवरच मॉस येतं. मॉस हे साईन आहे प्रचंड पाऊस पडण्याचं आणि जंगलचं एअर कंडिशन त्या मॉसमुळं होतं. ओके. हे लक्षात आलं? येता आपण तिथं बसलेलं असताना तुम्हाला मी जेव्हा प्रश्न विचारतो बरेच जण म्हणत होते झाडांच्या नावात चांदवाचं झाड. तिकडे डाव्या बाजूला हे झाड कशाचं आहे? चांदवाचं झाड. बरोबर. खरं तर इतकं सुंदर झाड आहे. मी परत जसं उंबराच्या झाडाखाली जर तुम्ही झोपले तर तुम्ही रिफ्रेश होता तसं चांदवाच्या झाडाखाली जर झोपले तर तुम्ही रिफ्रेश होता. मी जसं मगाशी सांगितलं होतं वराहमिहिरची बृहसंहिता आणि चरक ऋषीच्या चरक संहितेचा इंडियन आयुर्वेदावर प्रचंड मोठा इम्पॅक्ट आहे. तर ते काय म्हणतात हे चांदवाच्या पूर्वीच्या आपण ज्या स्टोऱ्या ऐकलेल्या ऋषीमुनी जर एखाद्या तुम्ही कुठल्या याच्या पद्धतीने गेले गुरुकुलमध्ये गेले त्यांच्या त्या पत्रावळी असायच्या. बरोबर आहे. त्याच्या पत्रावळी पूर्वीच्या काळापासून ज्यांचे उल्लेख आहेत त्या चांदिव्याचे उल्लेख आहेत. या चांदिव्याचा उपयोग काही ना पत्रावळी करण्यासाठी केला. आता पळसाचा पण करतात पण चांदवाच्या पूर्वीपासून केलं जातं. बऱ्याचशा पेपरपासून असं झाले का चांदिव्याच्या याच्यातला द्रोण करून जर तुम्ही पाणी पिलं सकाळ दुपार संध्याकाळ तुमचं प्रचंड फ्रेश होतं प्रचंड आयुर्वेदिक असतं. दुसरं त्याच्या ताटामध्ये जर तुम्ही जेवले तर ते सुद्धा बऱ्यापैकी म्हणतो ना चांदीच्या जर ग्लासातून आपण घेतलं तर चांदी पोटात जाते. मग सोन्याचं हे असतं. तसंच त्या चांदवाच्या जर झाडीतून गेलो तर त्या पानाचा अर्क थोडा उतरतो आणि जुनी काळातली जी माणसं जशी प्रदीप दादांनी सांगितलं सुभाष सरांनी सांगितलं का त्याचा एवढा इम्पॅक्ट होतो आयुर्वेदात का तुमचे सगळे रोग बऱ्यापैकी बरे होण्याची ताकद असलेलं चांदवचं. सगळ्यात महत्त्वाचं ही सगळी झाडं मी असताना ही नेटिव्ह आहे आपल्या वेस्टर्न घाटातच उगवतात आणि इंडिमिक्स आहे. आता जर तुम्हाला कोणी विचारलं नाही इंडिमिक या शब्दाचा मी जर तुम्हाला सांगितलं हे झाड इंडिमिक आणि सह्याद्री इंडिमिक या शब्दाचा अर्थ सांगतो का जगातून फक्त इथेच सापडतं. म्हणजे जगातून इथं जर हे झाड सापडत असेल आपल्या सह्याद्रीमध्ये तर जगाच्या दृष्टीने ते किमतीवान झालं का ना. पण जगातून ह्याच भागात सापडते. तर चांदवा किंवा तो पिसा हा सह्याद्रीमध्ये इंडिमिक आहे म्हणजे प्रदेशनिष्ठ आहे म्हणजे जगातून फक्त आपल्याच तिथं आढळतं. तर आपण आता भीमाशंकर अभयारण्यामध्ये भोमाळ या जंगलामध्ये आहोत. तर इथे पर्यावरण मित्र पर्यावरण अभ्यासक सुभाष सर आहेत. सर तुम्ही तर आता ह्या विद्यार्थ्यांना काय सांगत आहात? 2 दिवसापासून म्हणजे आजच्या दिवसापासून कल्पवृक्ष संस्थेतर्फे इथल्या स्थानिक भोमाळे आणि भोरगिरी ह्या गावची जी स्थानिक आदिवासी तरुण आहेत
त्यांना गाईड प्रशिक्षण देण्याचं काम चालू आहे. गाईड प्रशिक्षण म्हणजे तर डेफिनेटली काय, ही इथली स्थानिकच मुलं आहेत आणि यांना या स्थानिक बायोडायव्हर्सिटीबद्दल प्रचंड माहिती असते, पण त्यांना ती सायंटिफिक भाषेत समजून सांगणे. खरं तर जंगलाचे मूळ अभ्यासक हेच असतात, पण त्यांना ट्रेनिंग देणं म्हणजे तरी काय, तिथल्या स्थानिक जनतेचं किंवा स्थानिक ज्या झाडांचं आहेत ते समोरच्या लोकांसाठी, आलेल्या पर्यटकांना कसे सायंटिफिक अँगलनी समजून सांगणे याचं प्रशिक्षण 2 दिवसात घेतो आहे. आत्ता आमची या भोमाळ्याच्या एव्हरग्रीन फॉरेस्टमधली सगळ्यात म्हणजे प्लांट ट्रेल चाललेली, म्हटली की जी झाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, जे इंडेमिक प्लांट्स आहेत त्याबद्दलची माहिती घेण्याचं आमचं काम चाललेलं आहे. यांना डायरेक्ट आपण जंगलात नेऊन, बऱ्याच वेळा काय होतं, ट्रेनिंग देणं म्हणजे एखाद्या खोलीमध्ये नेणं आणि स्लाईड शो दाखवणं यापेक्षा स्थानिक जंगलातच जाऊन त्या झाडांची माहिती देणं, त्या झाडांची ओळखण करणं, याच्यात क्लाइंबर कुठला, वेगवेगळ्या इंडेमिक प्लांट कुठला याबद्दलची माहिती देण्याचं आत्ता काम चालू आहे. म्हणजे त्या लोकांना माहितीच असलेली झाडं सायंटिफिक अँगलनी समजून सांगणे किंवा त्यांना ती माहिती समोरच्या पर्यटकांना देता येईल, हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे का उद्या सकाळी ह्या भागातल्या पक्ष्यांची ओळख, म्हणजे बर्ड वॉचिंग कसं करावं, इथले स्थानिक जे इंडेमिक्स बर्ड्स आहेत, एक्झॅक्ट जे बर्ड्स आहेत जे इथल्याच जंगलात दिसतात, त्यासाठी परदेशावरून लोक येतात. भीमाशंकरचे जंगल हे इम्पॉर्टन्स बर्ड्स एरियामध्ये गणलं जातं. महाराष्ट्रातल्या 5.6 बर्ड स्पेशीपैकी 225 स्पेशीज एकट्या भीमाशंकरमध्ये दिसतात. त्यामुळे हे पक्ष्यांचं नंदनवन आहे आणि स्थानिक मुलं त्यापासून लहानपणापासून पाहतातच. फक्त त्यांना ती पक्ष्यांची ओळखण सायंटिफिक अँगलनी करून देणं, पक्षी कसे ओळखावेत, कसे लोकांना सांगावं याचं ट्रेनिंग देण्याचं सध्या काम सुरू कल्पवृक्ष संस्थेतर्फे चालू आहे आणि शिवनेरी ट्रेकर्सतर्फे चालू आहे.